उपमहापौर साहेब आणि नगरसचिव मॅडम, मी आपल्याला सांगू इच्छिते की मी पत्रव्यवहार केला होता, आपल्याला पत्रही दिलं होतं 17 मे रोजी. जे 2 चिमुकले नाही चालू देणार नाही. माननीय महापौर मॅडम, उपमहापौर साहेब, आयुक्त साहेब, माननीय महापौर मॅडम, आयुक्त साहेब, उपमहापौर साहेब आणि नगरसचिव मॅडम, 17 मे रोजी 2 चिमुकल्यांचा जीव गेला माझ्या प्रभागामध्ये खड्ड्यामध्ये पडून. हे आपण सर्व जाणता. किती एकदम संतापजनक आणि शर्मीची बाब आहे की हे पत्रव्यवहार करून पण आपण हा मुद्दा सभागृहात मुख्य विषय म्हणून अजेंड्यावर घेतलाच नाही की आपण त्यांना आर्थिक मदत करायची आहे त्या कुटुंबाला आणि एकाला आपल्या महापालिकेत सेवेत रुजू करून घ्यायचं. तत्कालीन मीना मॅडमनी सांगितलेलं होतं, पण पत्रव्यवहार केला पण आपण हा मुख्य अजेंडा म्हणून घेतलाच नाही हा विषय. का असं? सत्ताधाऱ्यांना आणि आपल्या प्रशासनाला आपल्याला काही भीती वाटत आहे का? का उत्तर द्यायचं नाही ह्याचं? 2 चिमुकल्यांची जीव म्हणजे आपल्याला काही स्वस्तातली वाटत आहेत का, जी गोरगरीब आहेत, दलित समाजातली आहेत म्हणून? का असं का आपल्याला मुख्य विषय म्हणून घ्या वाटलं नाही अजेंड्यावर? आपण मला याचं उत्तर द्या. आणि हा काही माझा एकटीचा किंवा भाजप पक्षाचा एका पक्षाचं असं काही आंदोलन नव्हतं. त्या आंदोलनामध्ये सर्व पक्षीय नगरसेवक उपस्थित होते त्यावेळेस. सांगा ना, मला उत्तर द्या. आणि त्यासाठी खानसोळे साहेब यांना सांगितलं होतं चौकशी करा. आपण तिथल्या अधिकाऱ्यांचं निलंबनही करता, त्यांना परत घेता, वेटीसी धरायचं आणि आपणच त्यांना आणायचं. का असं? जोपर्यंत तुम्ही हा विषय मुख्य विषय म्हणून अजेंड्यावर घेणार नाहीत, ऐन वेळेचा मुद्दा म्हणून, तोपर्यंत मी जाहीर निषेध करणार आता सभेचा. मी सभाच चालू होऊ देणार नाही. सांगावं आपण, हा विषय तुम्ही ऐन वेळेचा मुद्दा म्हणून घेऊ शकता, मला लगेच उत्तर द्यावं. आणि नुसतं उत्तर नाही, मला पोकळं आश्वासन नको आहे. तर आपण त्यांना काय आर्थिक मदत करणार आहोत आणि त्यांना कुणाला आपण एकाला नोकरीवर ठेवून घ्यायचे ऑर्डरसुद्धा आयुक्त साहेब आपण आजच्या इथं सभागृहाच्या टेबलावर मांडायचं. उत्तर तर हवंच आहे. आर्थिक मदत मला सांगा, 3 ऑगस्टला परवा, आज मी सांगते ही घटना होऊन 17 मेला झाली, आज 81वा दिवस आहे. म्हणजे थोड्या दिवसात 3 महिने पूर्ण होतात या घटनेला आणि आपल्याकडनं काहीही तरतूद नाही आहे या गोष्टीची. परवा 3 ऑगस्टला झालेलं एक ठाणे महानगरपालिकेमध्ये TDRFचा जवान मरतो, त्याला मला वाटतं त्या कुटुंबाला हा विषय आपण ऐन वेळेचा मुद्दा म्हणून सभागृहात घ्यावा आणि लगेच करावी. सन्माननीय महापौर महोदय, त्यांना आणि त्यांच्या घरात माझे आदरणीय सन्माननीय ऑर्डर सुद्धा आपण आजच काढावं ही माझी विनंती आहे. ते केल्याशिवाय सभागृहात चालू देणार नाही. आणि माननीय महापौर मॅडम, आर्थिक मदत तर हवीच आहे त्यांना करायची आणि एकाला नोकरीवर रुजू करून घ्यायचं त्यांच्या सदस्याला. याबाबतही आपण काय म्हणता सांगा. एवढं विलंब लावायची गरजच नव्हती महापौर मॅडम. परवा 3 ऑगस्टची घटना आहे. ठाणे महानगरपालिकेच्या महापौरनी जो TDRFचा जवान विकास गोरे मृत्यू पावला खड्ड्यात पडून, तात्काळ त्यांनी 25 लाखाची त्याला मदत जाहीर केली. 3 तारखेची घटना, आज 5 तारीख आहे आणि आपल्याला आज 81 दिवस पूर्ण झालेले आहेत, 3 महिने. तर आपली भूमिका सांगा ना, का स्पष्ट केली? याच विषयामध्ये जोपर्यंत त्यांना आर्थिक मदत 100% तोपर्यंत मी या ठिकाणी सगळेच बसणार, सर्वपक्षीय म्हणतो मी.